नेहमीची एकाच प्रकारची साबुदाणा खिचडी खाऊन बोर झालात का? मग करा अशी झटपट होणारी मिनी साबुदाणा खिचडी. त्यासाठी 1 कप छोटा साबुदाणा स्वच्छ धुवून 10 मिनिट असाच त्याला पाण्यात ठेवायचा. नंतर यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1 तासासाठी छान याला भिजू द्यायचं. आता कढईत शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला जाडसर कूट करायचा. लगेच 7 ते 8 हिरव्या मिरच्या पण मिक्सरला फिरवायच्या. आता 2 बटाटे साल काढून असे बारीक कापून घेतले. तोपर्यंत साबुदाणा भिजला छान असा मोकळा झालाय तर गॅसवर कढईत तूप किंवा तेल घालायचं. गरम झाल्यावर यात कापलेला बटाटा थोडं मीठ घालून परतायचा आणि झाकण ठेवून जरा वेळ शिजू द्यायचा. बटाटा मस्त असा शिजला की यात हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि बटाट्यासोबत कच्चेपणा जाईपर्यंत परतायचा. आता भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता 5 ते 10 मिनिटांसाठी खिचडी चांगली परतू द्यायची. मस्त अशी खिचडी परतली गेली, एकदम मोकळी झालीये आणि आता ही गरमागरमच आपल्याला ताटात खायला घ्यायची. उपवास असो किंवा नसो अशी खिचडी तुम्ही रोजच बनवून खाल.